श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना ही का केली जाते। घर म्हटलं की प्रत्येकाच्या घरी हे देवघर असतंच। ते देवघर सागवानी असो किंवा संगमरवराचं असो किंवा कोणी कोणी तर देव पाटावरती सुद्धा मांडतं, पण महत्त्वाचं असतं ते मनोभावी आपण पूजा कशी करतो। तर श्रीयंत्राची जी स्थापना आहे ती आपल्या घरामध्ये का करायची असते। मुळातच श्रीयंत्र म्हणजे काय, तर श्रीयंत्र म्हणजे महालक्ष्मी आणि नारायण यांचं आसन, श्री विष्णूंचं आणि महालक्ष्मीचं हे आसन असतं। तर ज्या घरामध्ये हे महालक्ष्मीचं आणि श्री विष्णूंचं आसन असतं त्या घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास असतो। एकतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी ही स्थिर नसते, पण ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आसन आहे, ज्या आसनाची आपण दररोज पूजा करतो त्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर असते आणि कायम तिचा वास आपल्या घरामध्ये असतो। तर श्रीयंत्राची स्थापना ही कधी करायची असते, एकतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता किंवा पौर्णिमेला करू शकता, दिवाळीमध्ये करू शकता, धनतेरसच्या दिवशी तुम्ही करू शकता। त्याचबरोबर आता पाडवा येतोय तर पाडव्याला सुद्धा आपण श्रीयंत्राची स्थापना करू शकतो। हे जर शक्य नाही तर महिन्यामध्ये ज्या पौर्णिमा येतात त्या कोणत्याही पौर्णिमेला आपण श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। आणि श्रीयंत्राच्या भोवताली आपण कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते। तर ही कमळगट्ट्याची माळ का ठेवली जाते, माता लक्ष्मी आणि विष्णू यांना कमळ हे अतिशय प्रिय आहे आणि हे कमळ आपण अर्पण करतोय असा अर्थ होतो। म्हणजे श्रीयंत्राच्या अवतीभोवती रोज आपण 108 किंवा 51 कमळांचा अभिषेक करतोय याचा अर्थ असा होतो। रोज कमळ आणून अर्पण करणं हे तर आपल्याला पॉसिबल नाही, मग अशा वेळी काय करायचं, 108 मण्यांची किंवा 51 मण्यांची माळ आपण श्रीयंत्राच्या अवतीभोवती ठेवायची असते। असं केल्यामुळे कमळाचा आपण अभिषेक घालतोय असं होतं आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि कायम स्थिर राहते। चला तर मग बघूया की आपण श्रीयंत्राची स्थापना ही कशा पद्धतीने करायची असते। श्रीयंत्र विकत आणल्यानंतर 2 दिवस अगोदर तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवत असताना एक तर तुम्ही तांदळामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा एखादा छोटा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती छोटासा वस्त्र अंतरायचं आहे। हे जे वस्त्र आपण घेणार आहे ते पिवळ्या किंवा लाल रंगाचं पाहिजे, तर ते आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे। आणि हे श्रीयंत्र देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर नेमकं कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, देवांच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला हे श्रीयंत्र ठेवायचं आहे। आणि श्रीयंत्र आपण सगळ्यात खालच्या पायरीवरती ठेवायचं आहे। जे आपल्या देवघराच्या स्टेप्स असतात, पायऱ्या असतात, त्या सगळ्यात शेवटच्या पायरीवरती आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची असते। तर याचा विधी कसा आहे किंवा स्टेप बाय स्टेप आपण श्रीयंत्राची स्थापना कशी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। धनलक्ष्मीची म्हणजेच महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभकारी ठरते। श्रीयंत्र म्हणजे अक्षरशः महालक्ष्मीचं आसन आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा वास होतो असं मानलं जातं। आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात। श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते। घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचे सुद्धा काही नियम आहेत। जर या नियमांचे आपण व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, तसंच मनाला समाधान सुद्धा मिळतं। श्रीयंत्र नेमकं आपण कधी आपल्या घरामध्ये स्थापन करायचं आहे, ते विकत कधी आणायचं आहे, तर आता पाडवा येणार आहे, या पाडव्याला सुद्धा तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकता। हे श्रीयंत्र कुठेही देवस्थानच्या ठिकाणी मिळतं किंवा जिथे देवांच्या मूर्त्या वगैरे मिळतात त्या दुकानामध्ये सुद्धा आपल्याला सहज मिळून जातं। श्रीयंत्र हे भरीव असावं, खालून पोकळ नसू नये। मी एक ऑनलाईन श्रीयंत्र मागवलेलं होतं, पण ते मी लगेच रिटर्न केलं, कारण दिसायला वरून ते सेम श्रीयंत्रासारखीच त्याचा साचा होता, पण खालून ते पोकळ होतं। तर पोकळ असलेलं श्रीयंत्र आपल्या घरामध्ये कधीही स्थापन करू नये। अशा भरीव श्रीयंत्राची स्थापना आपल्याला आपल्या घरामध्ये करायची। या व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये सुद्धा आपण श्रीयंत्राची स्थापना करू शकतो, पण हे पॉसिबल नसेल तर आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी सुद्धा श्रीयंत्राची स्थापना करतो किंवा महिन्यामध्ये ज्या पौर्णिमा असतात त्या पौर्णिमेला सुद्धा आपण श्रीयंत्राची स्थापना केली तरी चालतं। श्रीयंत्र स्थापन करत असताना 3 वेळा अगोदर आपल्याला पाण्याने आचमन करून घ्यायचं आहे। त्यानंतर श्रीयंत्राला सुद्धा पाण्याने अगोदर अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर दुधाने घालायचा आहे
आणि श्रीयंत्र स्थापन करत असताना श्रीसुक्ताचे पारायण आपल्याला करायचं आहे। हे पठण आपण 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा किंवा 16 वेळा सुद्धा करू शकतो। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला गायच्या दुधाने त्या यंत्रावर अभिषेक करा। श्रीयंत्राची स्थापना करत असताना श्रीसुक्ताचे पठण तर आपल्याला करायचेच आहे, त्याबरोबर लक्ष्मीचे गायत्री मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचे आहे। आणि जशा पद्धतीने आपण रोज देवपूजा करतो, जशी देवांना आंघोळ घालतो, तशा सेम पद्धतीने आपल्याला श्रीयंत्राला सुद्धा रोज आंघोळ घालायचे आहे। आणि त्याभोवताली आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे। ही 108 मण्यांची असू शकते किंवा 51 मण्यांची सुद्धा असू शकते। तर श्रीयंत्राला आपण पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पंचामृताचा सुद्धा उपयोग करू शकता। आणि लक्षात ठेवा, कोणताही अभिषेक घालत असताना आपण दुधाने अभिषेक घातला तर परत आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे। पंचामृताने घातला तरी सुद्धा आपल्याला परत पाण्याने अभिषेक घालायचा असतो। म्हणजे कोणत्याही विधीनंतर किंवा अभिषेकाच्या विधीनंतर पाण्याने आपल्याला अंघोळ देवांना घालायचीच आहे। दुधाने अभिषेक घालून झाल्यानंतर आपण हळदीच्या पाण्याने श्रीयंत्राला अभिषेक घालणार आहोत, कारण हळद आणि कुंकू ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे हळदीच्या पाण्याने सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे। हे हळदीचं पाणी कसं बनवायचं, तर एका वाटीमध्ये 1 चमचा हळद घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि परत त्यामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गुलाबजल घालायचे आहे आणि त्यावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे। अशाच सेम पद्धतीने आपण कुंकवाने सुद्धा अभिषेक घालायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पंचामृताचा सुद्धा वापर करू शकताय। हळदीने अभिषेक घालून झाल्यानंतर परत आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे। आणि जशा पद्धतीने आपण हळदीचं पाणी बनवलं होतं, तशा सेम पद्धतीने आपल्याला कुंकवाचं सुद्धा पाणी बनवायचं आहे। त्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। श्रीयंत्राबाबतीत काही नियम सांगितलेले आहेत, ते म्हणजे घरातील स्त्री हे लक्ष्मीचेच रूप असल्यामुळे तिचा नेहमी आदर सन्मान करावा, तिचा कधीही अपमान करू नये। घरात पैशाच्या रूपाने येणाऱ्या लक्ष्मीचा आदर करावा। प्रथम लक्ष्मीस देवघरात ठेवून तिची हळद कुंकू लावून पूजा करावी, नंतर ती मुख्य तिजोरीत ठेवावी। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लक्ष्मीचा विनियोग करण्यासाठी आपल्या हातात घ्यावी। बँकेचा धनादेश असेल तर ती तशाच पद्धतीने त्याची क्रिया करावी। म्हणजे आपल्याला समजा पगार आला असेल तर तो लगेच वापरायला घ्यायचा नाही। आज पगार झाला तर आज तो कधीच वापरायचा नाही, तो तसाच देवापुढे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तो वापरायचा आहे। इथे अभिषेक घालून झालेला आहे। त्या समोर जे पान आहे त्याच्यावरती मी गणपतीची स्थापना केलेली आहे। हे जर तुम्ही देवघरामध्ये करत असाल तर सेपरेट अशी देवबाप्पाची म्हणजेच गणपती बाप्पाची स्थापना करण्याची गरज नाही। एका पानावरती थोडेसे तांदूळ टाकलेत, त्यावरती सुपारी ठेवली, हळद कुंकू अक्षता वाहिलेत आणि फूल अर्पण केलेलं आहे। कारण कोणतीही पूजा करत असताना आपण सर्वात अगोदर गणपती बाप्पांचे पूजन करतो। त्यानंतर इथं अक्षता घेतलेल्या आहेत। ह्या पूजेमध्ये तांदूळ वापरत असताना कधीही प्लेन तांदूळ आपल्याला वापरायचे नाहीत, म्हणून मी इथे लाल कलरचे तांदूळ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये कुंकू मिक्स केले, थोडंसं आपल्या हातामध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला तांदळामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे। अष्टदल कमळ काढत असताना अष्टदल कमळ काढायच्या सुद्धा भरपूर पद्धती आहेत, पण ही पद्धत जी आहे ती सगळ्यात सोपी आहे, मग नेहमी मी हेच वापरते। त्यानंतर त्यावरती आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। याचे दोन्ही टोक आपल्या समोरासमोर येतील अशा पद्धतीने आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। त्यानंतर पांढऱ्या किंवा पिवळे फुलं आपल्याला अर्पण करायचे किंवा त्या फुलांनीच आपल्याला श्रीयंत्राची सजावट करायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला श्रीयंत्राची स्थापना ही घरच्या घरी करता येते। श्रीयंत्र आणल्यानंतर 2 दिवस मी तांदळामध्ये ठेवलं होतं, त्यानंतरच मी पूजा करायला घेतली। हे श्रीयंत्र खरेदी करत असताना जर कुठला सण नसेल, म्हणजे शुभ मुहूर्त किंवा पाडवा वगैरे नसेल, दिवाळी नसेल, तर तुम्ही महिन्याच्या पौर्णिमेला हे खरेदी करू शकता किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी हे श्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो आणून। ते झाल्यानंतर श्रीसुक्ताचे पठण करत करत किंवा महालक्ष्मीचा जप करत गायत्री मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चना करायची आहे। कुंकुमार्चना कशी करायची असते, तर आपल्या उजव्या हाताने अंगठा आणि मधल्या बोटाच्या साईडच्या बोटाने आपल्याला चिमटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि ते श्रीयंत्रावरती घालायचं आहे। हे घालत असताना 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा आपण हे कुंकुमार्चना करू शकतो। कुंकुमार्चना करत असताना नेहमी आपण देवीचा जप करायचे किंवा श्रीसुक्ताचं पठण करायचे।
त्याचबरोबर मी कमळगट्ट्याची माळ शेजारी ठेवलेली आहे, पण जेव्हा हे श्रीयंत्र देवघरामध्ये ठेवेन तेव्हा कमळगट्टा त्याच्या भोवताली ठेवायचा आहे, कारण माता लक्ष्मीला कमळाची फुलं सुद्धा अतिशय प्रिय आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.